तो छात्र सुप्रभातम। अब हम ಸೇತುಬಂಧ के आगे देखना होगा। ನಾವು ಸೇತುಬಂಧದ ಮುಂದಿನ ಅಂಶಗಳ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಕೊಡೋಣ ಹೀಗಾದರೆ। तो आगे प्रेरणार्थक क्रिया रूप लिखिए। तो यह देखिए छात्र, यह है प्रेरणार्थक क्रिया रूप लिखिए। क्रिया का मतलब क्या है? क्रिया का मतलब है तो देखिए छात्र, क्रिया का मतलब है जो काम करने का बोध हो, ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವ ರೀತಿಯನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ। कार्य करने का बोध हो उसे क्रिया करते हैं। तो प्रेरणार्थक क्रिया किसे कहते हैं? प्रेरणार्थक क्रिया कहते हैं कि जो कार्य करने को प्रेरणा देते हैं। ಯಾವುದಾದರೂ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕರ್ಮ ಅಂದರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ನೀಡುವುದು, ತಾನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನು, ಅವನಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ನೀಡುವುದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರೇರಣಾರ್ಥ ಕ್ರಿಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೀವಿ। ಮೇ ಲಿಖೂಂಗ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಬರಿತೀನಿ, ತಿಳಿತಾ ಇದೆಯಾ? ಉನ್ಸೆ ಲಿಖ್ವಾನಾ ಹೋಗ ಅಂದರೆ ನಾನು ಅವನಿಂದ ಬರೆಸುತ್ತೇನೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ನೀಡೋದು, ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಂದ ಕೆಲಸವನ್ನು ಕಾರ್ಯವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವುದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರೇರಣಾರ್ಥ ಕ್ರಿಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ। तो यहाँ पर है करना है, उठना है, चलना है, बनना है, लिखना है। तो करना का मतलब है ಮಾಡುವುದು, ಅಂದರೆ ಕೆಲಸವನ್ನು ನೀವೇ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಕರ್ಣ, ಅಂದರೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ನೀವೇ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಕರ್ಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ प्रथम प्रेरणार्थक ಮತ್ತು ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ। मैं आपको ವ್ಯಾಕರಣವನ್ನು ಹೇಳುವ ಹೊತ್ತಿಗೆ ಇದರ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡ್ತೇನೆ। ಈಗ ಸೇತುಬಂಧವನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ। ಹಾಗಾದರೆ प्रेरणार्थक क्रिया के दो रूप है, प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक। यह बदलना होगा कि करना का प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक। तो चलिए छात्र, करना का प्रथम प्रेरणार्थक है कराना। यानी रा दीर्घ होगा, ना भी दीर्घ होगा। कराना यानी कराना, यानी ना और ना और र दीर्घ होगा। उसी तरह करवाना का मतलब है द्वितीय प्रेरणार्थक में वा जुड़ा, तो वा करवाना। उसी तरह वा को दीर्घ लिखना होगा, ना को भी दीर्घ लिखना होगा। करना, कराना, रानु दीर्घ, नानु दीर्घ, करवाना, वानु दीर्ಘ, ಹಾಗೆ ನಾನು ದೀರ್ಘ। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಟುನ ಏಳುವುದು ಒಂದು ಕ್ರಿಯೆ। उठाना का मतलब है दोनों, ಟಾನು ಕೂಡ ದೀರ್ಘ, ನಾನು ಕೂಡ। ಉಟಾನ ಎಬ್ಬಿಸುವುದು, ಉಟ್ಟನ ಅಂದರೆ ಹೇಳುವುದು, ಎಬ್ಬಿಸುವುದು, ಎಬ್ಬಿಸಲ್ಪಡುವುದು। ಉಟುವಾನ, यहाँ पर भी वा दीर्घ होगा, ना भी दीर्घ होगा। उटवाना। चलाना का मतलब है दूसरा अक्षर भी दीर्घ, चलाना। चलवाना, वा भी दीर्घ, ना भी दीर्घ। चलवाना हो गया ना। चलना, चलाना, चलवाना। बनना, बनाना, बनवाना। बनना, बनाना, बनवाना। यहाँ पर भी वा का वा जुड़ा है। बनवाना, बनना प्रथम प्रेरणार्थक में बनाना। उसी तरह द्वितीय प्रेरणार्थक में क्या हुआ? बनवाना। लिखना, लिखाना, लिखवाना, यानी लिखाना दूसरा अक्षर दीर्घ, लिखाना तीसरा अक्षर भी दीर्घ, लिखवाना वा का जुड़ा हुआ लिखवाना। ಬರೆಸಲ್ಪಡುವುದು, ಬರೆಯಿಸುವುದು, ಬರೆಯಿಸಲ್ಪಡುವುದು। इस तरह करना हुआ, उठना हुआ, चलना हुआ, बनना हुआ और लिखना हुआ। ऐसी ही तरह मैं जो कहना उसी तरह आपको नोटबुक में लिखना होगा। तो आगे देखिए, समानार्थक शब्द लिखिए। तो अग्नि का समानार्थक शब्द यानी पर्यायवाची शब्द
अग्नि का पर्यायवाची शब्द है आग। उत्तर का पर्यायवाची शब्द है जवाब। कनक ಅಂದರೆ ಬಂಗಾರ, कनक का पर्यायवाची शब्द है सोना। यहाँ पर उसी तरह लिखना होगा। कग का पर्यायवाची शब्द है पक्षी। कग का पर्यायवाची शब्द है पक्षी। उसी तरह गुरु का पर्यायवाची शब्द है अध्यापक। तारा, तारा शब्द का समानार्थक शब्द यानी पर्यायवाची शब्द नक्षत्र। इस तरह समानार्थक शब्द हुआ। तो आप देख सकते हैं कि आगे आगे अर्थ लिखकर वाक्यों में यानी दिन और महीनों का नाम हिंदी में लिखिए। तो हिंदी में कैसा लिखो? हाँ, दिन का नाम तो आप जानते हैं ना कन्नड़ में, उसी तरह हिंदी में ही होगा। रविवार, सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार यानी बृहस्पतिवार यानी गुरुवार, शुक्रवार, शनिवार। इस तरह जैसे कन्नड़ में है ना वैसे ही हिंदी में भी है। लेकिन ಮಹೀನೋं का नाम ತಿಂಗಳುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ? पहला है ಜನವರಿ, ಫರವರಿ, ಫೆಬ್ರವರಿಗೆ ಫರವರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ। ಮಾರ್ಚ್, ಏಪ್ರಿಲಿಗೆ ಅಪ್ರೇಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ। ಮೇಗೆ ಮೈ, ಮಾ ಬರೆದು ದೊಡ್ಡ ಈ ಬರೆಯೋದು ಮೈ। ಜೂನ್, ಜುಲೈ। ಆಗಸ್ಟ್ ಅಲ್ಲ ಆಗಸ್ಟ್ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ। ಸಿತಂಬರ್, ಅಕ್ಟೋಬರ್ ಅಲ್ಲ ಅಕ್ಟೂಬರ್। ನವಂಬರ್, ಡಿಸೆಂಬರ್ ಅಲ್ಲ ದಾದಾ ದೀದಿ ಡಿಸೆಂಬರ್। ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಹೀನೋं का नाम ತಿಂಗಳುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಉಚ್ಚಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ। उसी तरह आगे देखिए अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए। ಅರ್ಥವನ್ನು ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಮೊದಲನೇದಾಗಿ सात का मतलब है 7 ಅಂಕೆಗಳಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ ಆ 7। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ 7 ಇದೆ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಥಾ ಇದೆ। 7 ಅಂದರೆ ಜೊತೆ। तो यह इस पर वो एक वाक्य बनना होगा और इस पर 7 हो तो मुझे 10 में से 7 अंक मिला। ನನಗೆ 10 ಅಂಕೆಯಲ್ಲಿ 7 ಅಂಕ ಬಂತು, 7 ಆಯಿತು। 7 ಜೊತೆ मैं अपने माता पिता के साथ गांव जाता हूँ ಇಲ್ಲ ಜಾತಿ ಹೂँ। ನಾನು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಜೊತೆಗೆ ಹೋಗುತ್ತೇನೆ। इस तरह 7 हुआ। माता का मतलब है थाई यानी माथा। और यहाँ पर यह माता है सिर। माथा मैं माता को प्रणाम करती हूँ, ನಾನು ತಾಯಿಯವರಿಗೆ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ। ಮಾತಾ ಮೇರೆ ಮಾತೆ ಪರ್ ತಿಲಕ್ ಹೈ। ಮಾತಾ ಅಂದರೆ ಹಣೆ, ನನ್ನ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ತಿಲಕ ಇದೆ। उसी तरह ಬಾಲು का मतलब है ಬಾಲು, ಸಣ್ಣ ಬಾಯಿದೆ ದೊಡ್ಡ ಬಾಯಿದೆ। ಬಾಲು का मतलब है ಮರಳುಗಾಡಲ್ಲಿರುವ ಮರಳಿಗೆ ಬಾಲು ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ। ಬಾಲು ಸೆ ಆಗ್ ಬುझ सकते हैं, ಬೆಂಕಿ ಬರ್ಬೋದು। और भालू का मतलब है करड़ी। भालू जंगल में रहते हैं। इस तरह दोनों अर्थ विभिन्न होगा। भालू का मतलब है मरलू। दिन और दिन का मतलब है दिना। दीन का मतलब है धर्म। और आप देख सकते हैं कि दिन कल मेरा जन्मदिन है, ನಾಳೆ ನನ್ನ
ಹುಟ್ಟಿದ ಹಬ್ಬ. उसी तरह दीन, दीन का मतलब है धर्म. धर्म, मैं हिंदू धर्म के व्यक्ति हूँ, मैं हिंदू धर्म श्रेष्ठ है. इस तरह धर्म के बारे में बता दिया. तो आगे देखिए, कल. कल का मतलब है कल से पाठशाला जाऊंगा, नाले. काल, काल का मतलब है पुराने काल में, समय. पुराने काल में लोग नदी के तट पर रहते थे. पुराने काल में लोग नदी के तट पर रहते थे. तो आगे मुहावरों का अर्थ लिखिए. तो 5 मुहावरे है ना, उसका अर्थ लिखना होगा. ಆಗ್ ಬಬುಲ ಹೋನ, ಯಾನಿ ಹಳಗನ್ನಡದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಹಿಂದಿಯಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಸರಳವಾದ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಹಿಂದಿಯ ಸರಳದ ವಾಕ್ಯ ರೂಪಕ್ಕೆ ನಾವು ಪರಿವರ್ತನೆಗೊಳಿಸಬೇಕು. ಆಗ್ ಬಬುಲ ಹೋನ, ಆಗ್ ಬಬುಲ ಹೋನ, ಆಗ್ ಬಬುಲ ಹೋನ. ಆಗ್ ಬಬುಲ ಹೋನ का मतलब है, ಆಗ್ ಬಬುಲ ಹೋನ का मतलब है ಕ್ರೋಧಿತ್ ಹೋನ, ಕೋಪಗೊಳ್ಳುವುದು. 9-2-11 ಹೋನ, यानी भाग जाना, ओडी होगुदो. राई का पहाड़ बनाना, यानी बात का ಬಂತಗಡ बनाना. ಮಾತಿನ ಒಂದು ಸುತ್ತಿ ಬಳಸಿ ಮಾತನಾಡೋದು ಅಂತಾರಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಾತ್ ಕಾ ಬಂತಗಡ बनाना. तो छोटी सी विषय की बड़ा बनाना. राई का पहाड़ बनाना, बात का बतंगड़ या छोटी सी विषय को बड़ा बनाना. आम का आम गुठली का दाम, तो उसका मतलब है दुगना लाभ, 2 ರೀತಿಯ ಲಾಭ. आंखें दिखाना, आंखें चुराना. इस तरह गुस्सा होना. इस तरह हम देख सकते हैं कि मुहावरों का अर्थ. तो तीसरा आगे, तो स्पष्ट कारण बताते हुए अपने अध्यापक के नाम एक चिट्ठी पत्र लिखिए. तो कक्षा अध्यापक हो तो कक्षा अध्यापक के नाम पर एक चिट्ठी पत्र लिखिए. तो आप 8वीं कक्षा में पढ़े हैं ना, उसी तरह 9वीं कक्षा में भी आपको लिखना होगा. तो मैं आपको बताती हूँ कि तो चिट्ठी पत्र देखिए, यहाँ पर अध्यापक के नाम पर, प्रधान अध्यापक के नाम पर है प्रेषक. पहला लिखना होगा प्रेषक, यानी जो पत्र लिखता है ना, वह ಯಾರು ಪತ್ರವನ್ನು ಬರೀತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಪ್ರೇಷಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಅ ಬ ಕ ಇದೆ. अ ब क यानी यहाँ पर आपका नाम लिखना होगा. तो आगे कक्षा का नाम 9वीं कक्षा, यानी आपका कक्षा का नाम लिखना होगा 9वीं कक्षा. उसी तरह पाठशाला का नाम स्वामी विवेकानंद प्रौढ़शाला सोरबा. तो आगे सेवा में यानी जो आप ಪತ್ರ लिखते हैं ना, उसका नाम, ಯಾರಿಗೆ ನೀವು ಪತ್ರವನ್ನು ಬರಿತೀರಲ್ಲ ಅವರ ಹೆಸರು. ಪ್ರಧಾನ ಅಧ್ಯಾಪಕ್, मुख्योपाध्यायರು, स्वामी विवेकानंद प्रौढ़शाला सौरभ. इस तरह प्रेषक पहला लिखना है, तो सेवा में दूसरा. फिर आदरणीय महोदय, संबोधन करते हुए, यानी प्रधान अध्यापक को संबोधन करते हुए आदरणीय महोदय. विषय ಏನು? 2 दिन की छुट्टी की प्रार्थना, 2 ದಿನದ ರಜೆ ಕೋರಿ ಪತ್ರ. उपर्युक्त विषय से, विषय एक वाक्य में विषय होगा. उसी तरह आगे के वाक्य में उस विषय का विस्तृत रूप से आपको लिखना होगा. किसके लिए आप छुट्टी मांगे हैं ना, ಯಾವ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ನೀವು ರಜೆಯನ್ನು ಕೋರಿದಿರಲ್ಲ ಅದರ ವಿಸ್ತೃತ ರೂಪವನ್ನು ಕೆಳಗಡೆ ಬರಿಬೇಕು. ಉಪಯುಕ್ತ ವಿಷಯ से संबंधित, ಮೇಲ್ಕಂಡ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ. आपसे निवेदन है कि, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಾನು ನಿವೇದನ್ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು
ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನಂದರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕಿ ಅಂದರೆ ಏನಂದರೆ, ಮೇ ಆಪ್ಗೆ ನಿಮ್ಮ, ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ, ನವಿ ಕಕ್ಷಾ ಮೇ 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ, ಪढ़ रही हूँ. आज से 2 दिन तक मैं ಪಾಠಶಾಲಾ ಮೇ ಉಪಸ್ಥಿತ್ ನಹಿ ಹೋತಿ. ನಾನು 2 ದಿನಗಳ ತನಕ ಪಾಠಶಾಲಾ ಮೇ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವುದಿಲ್ಲ, ನಹಿ ಹೋತಿ. ಕ್ಯೂಂಕಿ ಏಕೆಂದರೆ, ಮುಜೆ ಬುಖಾರ್ ಹೈ ನನಗೆ ಜ್ವರ ಇದೆ. ಇಸ್ಲಿಯೇ ದಿನಾಂಕ 22/7/2020 और 23/7/2020 तक मुझे छुट्टी देने की कृपा करें. 22/7/2020ರಿಂದ 23/7 ಅಂದರೆ 2 ದಿನದ ರಜೆ ಕೋರಿ, ಇಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ 2 ದಿನದ ರಜೆ ಕೋರಿ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದಕ್ಕೆ ಸಾಥ್, ಧನ್ಯವಾದದ ಜೊತೆಗೆ ಕೆಳಗಡೆ ಏನು ಬರೀಬೇಕು, ಆಪ್ಕಾ ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಛಾತ್ರ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೆಯುವುದರ ಮೂಲಕ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ಬರಿತೇವೆ. ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ನಿಮಗೆ ಈಗ 5 ಅಂಕಗಳಿಗೆ ಇರುತ್ತೆ, ತಿಳಿತಾ ಇದೆಯಾ? ಇದು ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯೋದು. ನೀವು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಎಕ್ಸಸೈಸಲ್ಲಿ ಒಂದ್ಸಲ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೋಟ್ಸಲ್ಲೂ ಕೂಡ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರವನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ನಾನು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇತುಬಂಧದ ವಿಷಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೋಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೀರ ತಾನೇ? ಗೃಹಪಾಠದಲ್ಲಿರೋದಂತನ ಹೋಮ್ವರ್ಕಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. तो छात्र धन्यवाद.